तर नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एका नवीन सेशनमध्ये या ठिकाणी भेटत आहोत. आजचं जे काही आपलं सेशन आहे, या सेशनचं नाव किंवा जे टायटल आहे इंडिजिनस कॅटल ब्रीड्स. आता जे तुमच्या समोर जे येणार आहे इंडिजिनस कॅटल ब्रीड्स मीन्स काय, तर भारतीय वंशाच्या जे काही गायींच्या जाती आहेत ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी पाहायचे. आता भारतीय वंशांच्या गायींच्या जातींची संख्या जवळपास जे काही ॲज पर NBAGR नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स जे आहे याच्यानुसार जे आहे तर 52 आहेत. 52 नंबर ऑफ कॅटल इंडिजिनस कॅटल ब्रीड्स आहेत. बट त्याच्यापैकी जे इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत, जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेत त्या बेसवरती. तर ठीक आहे, तर हे का पाहायच्या, तर जे काही मागच्या झालेल्या IBPSच्या जे काही एक्झाम्स आहेत या एक्झाम्समध्ये काय केलेलं आहे की बऱ्याचशा वेळेस त्याच्यावरती गायींच्या जातीवरती, म्हशींच्या जातीवरती आणि शेळ्या मेंढ्यांच्या जातीवरती काय केलेलं आहे तर क्वेश्चन्स आलेले आहेत त्या बेसवरती. आणि कसं आहे की जास्त प्रमाणात लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे, इम्पॉर्टंट काही कॅरेक्टरिस्टिक असतील तेवढे. आणि देशी गायींच्या जाती कोणत्या आहेत, विदेशी गायींच्या जाती कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये जे काही देशी गायींच्या जाती आहेत त्याच्यामध्ये काही डिवायडेशन केलेलं आहे का, त्यांचे काही ग्रुप्स आहेत का, त्या बेसवरतीच फक्त आपल्याला काय करायचे, त्यांचे नावं लक्षात ठेवायचे. तर तेच आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे लेक्चर राहणार आहे तर जे काही देशी गायींच्या जाती आहेत मीन्स इंडिजिनस कॅटल ब्रीड्स जे आहेत हे हाऊ टू रिमेंबर इंडिजिनस कॅटल ब्रीड कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या, त्याची काही ट्रिक्स राहणार आहे का, तर ते आपण काय करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बा इंडिजिनस कॅटल ब्रीड्स जे आहेत यांचं काय केलं गेलेलं आहे, डिवायडेशन केलं गेलेलं आहे. डिवायडेशन किती ग्रुप्समध्ये केलं गेलेलं आहे, 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलंय. आणि ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी, कशाच्या आधारावरती त्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे किंवा डिवायडेशन करण्यात आलेलं आहे, तर त्यांची उपयोगिता किंवा युटिलिटी कशाच्या प्रकारची आहे या बेसवरती काय केलंय, त्यांचं डिवायडेशन केलेलं आहे. आता जी काही उपयोगिता आहे किंवा युटिलिटी आहे त्या बेसवरती किती ग्रुप्समध्ये, 3. आणि ते 3 ग्रुप्स कोणकोणते आहेत, तर ते 3 ग्रुप्स आहेत मित्रांनो. एक मिल्च पर्पज. आता मिल्च मीन्स काय, तर मिल्क जे आहे त्यालाच आपण मिल्च पर्पज म्हणतो, मीन्स दूध देणाऱ्या गायींच्या जाती. दुसरा ग्रुप्स कोणता येते, तर दुसरा ग्रुप्स येते आपल्याला ड्युअल पर्पज. ड्युअल पर्पज मीन्स काय, दूध आणि ओढका मीन्स शेतीच्या कामासाठी जे उपयोगी गायी आहेत यांचा एक वेगळा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. आणि थर्ड नंबर कॅटल ब्रीड्सचा ग्रुप कोणता आहे ऑन द बेसिस ऑफ युटिलिटीच्या बेसवरती, तर तो आहे ड्रॉट पर्पज किंवा ड्राफ्ट पर्पज. म्हणजे अशा 3 प्रकारे या 3 ग्रुपमध्ये काय केल्या गेलेले आहे, गायींच्या जातीचं वर्गीकरण किंवा त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ युटिलिटीच्या बेसवरती. तर चला ठीक आहे, जे समोर आपल्याला या ठिकाणी जे दिसत आहे तर हे काय आहेत आपल्यावाले 3 ग्रुप, 3 प्रकारचं त्यांचं काय गायींचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर हे जे काही 3 प्रकारचं क्लासिफिकेशन आधीच पाहिलं आपण, किती ग्रुप्समध्ये केल्या गेलेलं आहे, 3 ग्रुप्समध्ये. कशाच्या बेसवरती केलेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ युटिलिटी जे आहे याच्या बेसवरती केलेलं आहे. मिल्च पर्पज मीन्स काय ते बघून घेऊ आधी. आता फर्स्ट दिलेलं आपल्याला मिल्च पर्पज. मिल्च पर्पज मीन्स काय, जे गायी दुधामध्ये चांगल्या आहेत किंवा चांगल्या प्रतीची त्यांच्या दुधाची क्वांटिटी आहे आणि क्वालिटी आहे, तर अशा गायींना काय कोणत्या ग्रुप्समध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेलं आहे, तर मिल्च पर्पज मध्ये. मग आता याच्यामध्ये किती गायींचं इन्व्हॉल्युशन आहे तर ते आपण समोर बघू. तर याच्यामध्ये जवळपास 4 गायींची जे जाती जे आहेत ते कोणत्या ग्रुप्समध्ये मोडते, तर मिल्च पर्पज मध्ये किती 4 नंबर ऑफ ब्रीड्स. त्यानंतर नेक्स्ट ग्रुप कोणता आहे, ते ड्युअल पर्पज. आता ड्युअल पर्पज मध्ये मीन्स मिल्च पर्पज मध्ये गायी दूध देतात आणि मग जे काही येणारा जे काही मेल पॅरेंट राहते तर यांचा यूज कशासाठी केला जातो, तर यांचाही यूज केला जातो ॲग्रिकल्चरल फील्ड वर्कसाठी. बट यांचं जे काही वर्किंग कॅपॅसिटी जी आहे ॲज कम्पेअर टू अदर 2 ग्रुप्सच्या कम्पॅरिझन मध्ये कशा प्रकारची आहे, थोडी लेस आहेत किंवा बुलक्स जे राहतात थोडे लेझी क्वालिटीचे राहतात. ठीक आहे, नेक्स्ट आलेला आहे आपल्याला सेकंड ग्रुप जो आहे तो ड्युअल पर्पज ग्रुप. ड्युअल पर्पज ग्रुप मीन्स काय, कॅरेक्टरिस्टिक इंटरमिडिएट कॅरेक्टरिस्टिक इन बिटवीन मिल्च पर्पज अँड ड्राफ्ट पर्पज ग्रुप. म्हणजे या दोन्ही गायींमध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते दोन्ही कॅरेक्टर कोणत्या ग्रुपमध्ये पाहायला मिळतात आपल्याला, ड्युअल पर्पज मध्ये. जे काही गायींची संख्या आहे किंवा जे काही जाती
ड्युअल पर्पज या ग्रुपमध्ये मोडते त्या ब्रीड्समध्ये. आता मग या ग्रुप्समध्ये किती ब्रीड्स इन्व्हॉल्व आहेत, तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ ब्रीड्स जे आहेत ते 8 ब्रीड्स इन्व्हॉल्व इन ड्युअल पर्पज ग्रुप. देन थर्ड ग्रुप कोणता आहे ते, तर थर्ड ग्रुप जो आहे आपल्यावाला ड्राफ्ट पर्पज ग्रुप. आता मग हे जे काही रिमेनिंग ब्रीड्स आहेत, रिमेनिंग जे काही गायींच्या जाती आहेत, हे रिमेनिंग गायीच्या जाती कोणत्या ग्रुप्समध्ये ऍड होतात, तर ते होतात ड्राफ्ट पर्पज किंवा ड्रॉट पर्पज ग्रुप्समध्ये. तर या ब्रीडमध्ये असणाऱ्या गायींच्या जातींची स्पेशालिटी काय आहे, तर गायी तर आपल्या शेतीसाठी उपयोगी पडत नाही येतात, बट त्यांच्यापासून जे काही F1 राहतात किंवा त्यांचे जे काही ऑफस्प्रिंग राहतात, मीन्स मेल पॅरेंट जे राहतात, हे मेल पॅरेंट स्पेशली युजफुल फॉर ॲग्रिकल्चरल फील्ड वर्कसाठी किंवा रोड ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा ड्रॉट क्वालिटीसाठी काय केलं जाते, तर ओळखलं जाते. म्हणून या गायींचा काय केला जाते या ठिकाणी ड्राफ्ट पर्पज या ग्रुपमध्ये काय केला जाते, उल्लेख केला जाते किंवा ते ब्रीड्स त्या ग्रुप्समध्ये मोडतात. तर ठीक आहे, तर हे बघू आपण. फर्स्ट नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला. फर्स्ट आहे आपल्याला फर्स्ट ग्रुप आहे आपल्याला मिल्च पर्पज ग्रुप. मिल्च पर्पज मध्ये काय आहे, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघून घेऊ आधी. कॅरेक्टरिस्टिक काय दिलेलं आहे आपल्याला, तर या गायी कशा प्रकारचे असतात, हाय मिल्क प्रोड्युसिंग कॅटल ब्रीड्स असतात. यांचं मिल्क प्रोडक्शन कुठपर्यंत पर्टिक्युलर असं काही दिलेलं आहे का की नाही, एवढंच मिल्क प्रोडक्शन असं काही नाही आहे, त्यांची एक रेंज मेन्शन केलेली आहे. तर किती दिलेले, काऊज आर हाय इल्डर व्हेरीज फ्रॉम 1500 टू 2500 लिटर पर लॅक्टेशन. आता तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन आलेला असेल, लॅक्टेशन मीन्स काय, तर लॅक्टेशन मीन्स आपलं मागचं जे एक लेक्चर झालेलं होतं टर्मिनॉलॉजी, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं मिल्क प्रोड्युसिंग पिरियड इज कॉल्ड ॲज लॅक्टेशन. तर दूध देण्याचा जो काही कालावधी असतो त्याला काय म्हणतो आपण, लॅक्टेशन म्हणतो किंवा लॅक्टेशन पिरियड म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे आपल्याला, तर याच्यामध्ये नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर बुलक्स जे राहते, तर बुलक्स आर ऑफ पुअर ड्राफ्ट क्वालिटी. कशा प्रकारची क्वालिटी आहे बुलक्सची, पुअर ड्राफ्ट क्वालिटी आहे. त्याच्यामुळे या बैलांचा असं नाही आहे की यांचा शेतीसाठी, या गायींच्या मेल पॅरेंटचा शेतीसाठी उपयोग होत नाही, होतो, बट यांची क्वालिटी कशा प्रकारची आहे, तर थोडीशी ॲज कम्पेअर टू अदर टू ग्रुप्स जे आहेत यांच्या कम्पॅरिझन मध्ये कशा प्रकारची आहे, पुअर क्वालिटी. मग याच्यामध्ये या ग्रुप्समध्ये हाऊ मेनी ब्रीड्स इन्व्हॉल्व इन मिल्च पर्पज ग्रुप्स, तर किती ब्रीड्स इन्व्हॉल्व आहेत, नंबर ऑफ 4 ब्रीड्स. आता 4 ब्रीड्स कोणकोणते आहेत, फर्स्ट वन आहे ते सहीवाल, सेकंड वन आहे आपल्याला गीर, थर्ड वन जे आहे रेड सिंधी, देन फोर्थ वन थारपारकर. तर आता याच्यामध्ये जे काही 4 ब्रीड्स आहेत, हे 4 ब्रीड्स कोणते आहेत, हे तुमच्या समोर जे आहेत, सहीवाल, गीर, रेड सिंधी, थारपारकर. बऱ्याच जणांना असं माहिती असेल की थारपारकर इज अ ड्युअल पर्पज ब्रीड, बट ॲज पर जे काही रेफरन्स बुक आहे GC बॅनर्जी यांच्या या बुक्स नुसार जर पाहतो म्हटलं, थारपारकर कशामध्ये मोडला जाते, तर ती मोडला जाते आपल्याला मिल्च पर्पज ग्रुप्समध्ये. तर हे जे 4 ब्रीड्स आहेत हे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. मिल्च पर्पज मध्ये किती ब्रीड्स विचारले, कोणकोणते आहेत आणि नंबर ऑफ ब्रीड्स किती आहेत, तर 4 ब्रीड्स आहेत मिल्च पर्पज या ग्रुपमध्ये. आणि कोणते आहेत, सहीवाल, रेड सिंधी, गीर, थारपारकर. ओके, नेक्स्ट बघू. तर याच्यामध्ये जे दिलेले आहे, आता हे जे काही ब्रीड्स आहेत हे लक्षात कशा प्रकारचे ठेवायचे, की बाबा हे 4 जे आहेत हे मिल्च दूध देणारेच गायीचे जाती आहेत. रिमेनिंग जे आहेत नेक्स्ट 8 जे आहेत हे कशामध्ये देतात, ड्युअल पर्पज मध्ये. त्यानंतर रिमेनिंग जे काही राहिलेल्या ब्रीड्स असतील हे ब्रीड्स कशामध्ये येतात, तर ड्राफ्ट पर्पज मध्ये. तर हाऊ टू रिमेंबर मिल्च पर्पज ब्रीड, कशा प्रकारे लक्षात ठेवायचे, तर त्याचे काय यूज फॉलोइंग ट्रिक्स जे आहे, ती फॉलोइंग ट्रिक्स काय करायची आपल्याला यूज करायची. ट्रिक्स कोणती आहे, सारे गीत. आता सारे गीत कशा प्रकारचं, सारे गीत आपला ब्रीड्स किती इन्व्हॉल्व आहेत मिल्च पर्पज मध्ये, 4 ब्रीड्स. फर्स्ट आहे सहीवाल, सेकंड आहे गीर, थर्ड नंबर रेड सिंधी आणि फोर्थ नंबर थारपारकर. तर या बेसवरती काय केलेली आहे, ही ट्रिक्स या ठिकाणी काय करण्यात आलेली, तयार करण्यात आलेली. सारे गीत मध्ये SA फॉर सहीवाल, RE फॉर रेड सिंधी, त्यानंतर GI फॉर गीर आणि TA फॉर थारपारकर. तर या बेसवरती तुम्ही काय करू शकता, हे जे काही 4 ब्रीड्स आहेत हे 4 ब्रीड्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही जी ट्रिक्स आहे, ही ट्रिक्स तुमच्या काय करायची, चांगल्या प्रकारे एक वेळ तुम्ही जर वाचली लक्षात राहणार नाही, 2-3 वेळेस काय करायचं, त्याचं रिव्हिजन करायचं, एखाद्या 2 वेळेस लिहून बघायचं, हे तुम्ही कधीच विसरणार ना, एवढी शुअरिटी आहे. तर नेक्स्ट ग्रुप जो आहे आपल्याला
तर नेक्स्ट ग्रुप कोणता आहे ते आपल्याला ड्युअल पर्पज ग्रुप. आता ड्युअल पर्पज ग्रुप मध्ये पण तशाच प्रकारचं हाऊ मेनी ब्रीड्स आर इन्व्हॉल्व इन ड्युअल पर्पज ग्रुप. तर ड्युअल पर्पज ग्रुप्स मध्ये किती ब्रीड्स इन्व्हॉल्व आहेत? नंबर ऑफ 8 ब्रीड्स आर इन्व्हॉल्व इन ड्युअल पर्पज ग्रुप. मग त्याच्या आधी काय बघू आपण, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघू. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक काय आहेत त्याच्यामध्ये? ॲनिमल्स हॅव कॅरेक्टरिस्टिक इंटरमिडिएट बिटवीन मिल्च पर्पज अँड ड्रॉट पर्पज ब्रीड. या दोन्ही ब्रीड्स मध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळते ते दोन्ही कॅरेक्टरिस्टिक कशामध्ये पाहायला मिळतात आपल्याला? ड्युअल पर्पज ग्रुप मध्ये पाहायला मिळते. लेस मिल्क प्रोड्युसिंग कॅटल आहेत आणि थोड्याशा ॲज कम्पेअर टू मिल्च पर्पज ग्रुप्स मध्ये जे काही बुलक्स यूज केलं जातं किंवा बुलक्स पाहायला मिळते त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये ड्युअल पर्पज ग्रुप मधील बुलक्सची जी काही वर्क करण्याची ॲबिलिटी आहे ती कशा प्रकारची आहे? थोडी हाय आहे. ठीक आहे. त्यानंतर मिल्क प्रोडक्शन किती असते या ग्रुप्स मधील कॅटल ब्रीडचं? तर ती राहते 1200 टू 1500 लिटर्स पर लॅक्टेशन. हाऊ मेनी ब्रीड्स किंवा कोणकोणते ब्रीड्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? फर्स्ट येते हरियाणा, सेकंड आहे ओंगोल, थर्ड नंबर जे येते आपल्यावाली कांक्रेज, त्यानंतर नेक्स्ट आहे नेमारी, डांगी, देवणी, मेवाटी आणि राठी. अशा प्रकारचे जे आहेत हे 8 ब्रीड्स काय आहेत आपल्याला या ड्युअल पर्पज ग्रुप्स मध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर बघा मित्रांनो, तुमचं जे काही फर्स्ट ग्रुप जो होता, फर्स्ट ग्रुप मध्ये किती ब्रीड्स इन्व्हॉल्व होत्या? 4 ब्रीड्स इन्व्हॉल्व होत्या. 4 ब्रीड्स लक्षात ठेवणं जास्त कठीण जाणार नाहीये, ते ॲज इट इज लक्षात राहतील. कोणत्याही प्रकारची ट्रिक्स जरी आपण यूज केली नाही तरी. बट या ठिकाणी जे काही समोर येणाऱ्या 8 ब्रीड्स आहेत या 8 ब्रीड्स लक्षात ठेवणं थोडंसं कठीण जाते. तर त्याच्यासाठी आपण काय करत आहोत, या ठिकाणी एक ट्रिक्सचा यूज करत आहोत. किती ब्रीड्स इन्व्हॉल्व आहेत ड्युअल पर्पज मध्ये? 8 ब्रीड आहेत. तर ती ट्रिक्स कोणती आहे ती बघू. परत या ठिकाणी हाऊ टू रिमेंबर ड्युअल पर्पज ब्रीड्स, त्यानं यूज फॉलोइंग ट्रिक्स. त्यामध्ये ट्रिक्स कोणती आहे ती बघून घ्या. ट्रिक्स आहे आपल्या समोर येणारी ही जी काही ट्रिक्स आहे ही ट्रिक्स. आता या ट्रिक्सचा यूज कशासाठी करायचा आहे आपल्याला? हाऊ टू रिमेंबर ड्युअल पर्पज ब्रीड्स. याच्यामध्ये दिलेलं काय आहे आपल्याला? देवरा का सर्वच जणांनी काय केलेलं असेल, जे काही साऊथची मूवी आहे देवरा म्हणून एक मूवी आहे ज्युनियर NTR ची, तर त्या बेसवरती देवरा ही एक त्याची मूवी आहे देवरा. आणि MS धोनी, तर MS धोनी सर्वांनी नाव ऐकलेलं असेल, सर्वांनाच माहिती आहे, महेंद्रसिंग धोनी. तर MS डॅनी किंवा धोनी म्हणा डॅनी म्हणा, जे काय तुम्हाला यूज सोपं जाते ते देवरा का MS धोनी. जसा चेन्नईचा MS धोनी आहे तशा प्रकारचा या ठिकाणी आपल्या ट्रिक्ससाठी किंवा आपल्याला जे काही ब्रीड्स लक्षात ठेवायचे त्यासाठी कोणता MS धोनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे? देवरा. देवरा हे गावाचं नाव, का मीन्स त्या ठिकाणचा, आणि MS धोनी जे आहे किंवा MS डॅनी जे आहे हे त्याच्यावर एक नाव आहे. तर या बेसवरती आपण काय करू शकतो? ड्युअल पर्पज ब्रीड्स जे आहेत हे लक्षात ठेवू शकतो. आता ते कशा प्रकारचं? परत या ठिकाणी येऊन जाऊ. डी जे आहे, डी फॉर देवणी, ओ फॉर ओंगोल, रा फॉर RA फॉर राठी, का फॉर कांक्रेज. त्यानंतर नेक्स्ट कोणतं येते? एम फॉर मेवाटी, H फॉर हरियाणा. त्यानंतर डॅनी जे आहे DA फॉर डांगी, DO केलं असतं तरी चाललं असतं, बट DA डांगीचं DA. देन NI येते निमारे. आता अशा प्रकारे काय आहेत आपल्यावाले जे काही 8 ब्रीड्स आहेत हे 8 ब्रीड आपण काय करू शकतो? लक्षात ठेवू शकतो. कशाच्या बेसवरती? या पर्टिक्युलर ट्रिक्सच्या बेसवरती. हे जे काही ट्रिक्स आहेत हे ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ट्रिक्स एक वेळ लक्षात ठेवली, वाचली आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून पाहिलं की डी फॉर काय, त्यानंतर O फॉर काय, RA फॉर काय, K फॉर काय, त्यानंतर काय दिलंय M फॉर, H फॉर आणि DA and NI. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करून पाहिलं आणि समोर लिहून पाहिलं तर ही ट्रिक्स जी आहे या ट्रिक्स थ्रू तुम्ही काय करू शकता? जे काही ड्युअल पर्पज ब्रीड्स आहेत हे इझिली लक्षात ठेवू शकता. हे तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला युजफुल राहतील. सोबत जे सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर BSc ॲग्रिकल्चर, तर यांना एक LPM नावाचा जो काही कोर्स राहतो त्याच्यामध्ये सुद्धा या ब्रीड्स वरती काय एक सेपरेट चॅप्टर आहे आणि त्याच्यावरती सेमिस्टर एंड एक्झाम मध्ये 101% त्याच्यावरती काय राहतो? एक क्वेश्चन राहतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे ही युजफुल ट्रिक्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो ग्रुप आहे आपल्याला तो आहे ड्रॉट पर्पज और ड्राफ्ट पर्पज ग्रुप. ठीक आहे. ब्रीड्स जे आहेत आता या ग्रुप्स मध्ये आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? जवळपास 14 ते 15 ब्रीड्स या ठिकाणी इन्व्हॉल्व केलेले आहेत. रिमेनिंग ब्रीड्स तुम्ही
हे करून घेऊ शकतो, लक्षात ठेवू सर. बट आपल्याला जे महत्त्वाच्या वाटल्या तेवढ्या आपण काय केलेलं आहे, ॲज पर IBPS पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून किंवा MCRच्या दृष्टिकोनातून जेवढ्या इम्पॉर्टंट ब्रीड्स वाटल्या तेवढ्या आपण काय केलेल्या आहे या ठिकाणी ऍड केलेल्या आहेत. ते कोणकोणते आहेत? फर्स्ट इथे आपल्यावाली अमृतमहल, मोस्ट इम्पॉर्टंट किंवा बेस्ट ड्राफ्ट पर्पज ब्रीड जर कोणती असेल तर ती आहे अमृतमहल ब्रीड. देन सेकंड खिल्लारी, नेक्स्ट हेलिकर, त्यानंतर गवळव, बार्गर, मालवी, बाचूर, त्यानंतर पोनवार, सिरी, केनकाथा, खेरीगर, कांगाया, त्यानंतर येते आपली नागोरी, कृष्णा व्हॅली अँड पुनगनूर, ज्याला आपण पुंगूर म्हणतो किंवा पुनगनूर जे आहे, तर ही जी ब्रीड आहे ही डॉर्क किंवा स्मॉलेस्ट कॅटल ब्रीड जर कोणती असेल, एकदम छोटी कॅटल ब्रीड जर कोणती असेल सर्वात छोटी, तर ती आहे पुनगनूर जे आहे. पुनगनूर जी ब्रीड आहे ती काय एकदम स्मॉल कॅटल ब्रीड आहे. तर या बेसवरती काय केलेलं आहे आपल्या 15 जे काय 15 नंबर ऑफ कॅटल ब्रीड्स जे आहेत हे काय केलेले आहेत आपण या ठिकाणी ड्राफ्ट पर्पज ब्रीड्स मध्ये ऍड केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त रेड कंधार असेल आणखी काही ब्रीड्स जे आहेत ते काय केलेले आहेत ड्राफ्ट पर्पज ग्रुप मध्ये ऍड केलेले आहेत. इम्पॉर्टंट ब्रीड आपण या ठिकाणी पाहतो. तर या ब्रीडचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय, बुलक्स आर एक्सलंट इन फील्ड वर्क. कोणत्या ठिकाणी यूज केला जाते तो बुलक्स, तर फील्ड वर्क मध्ये चांगल्या प्रकारचे यूज केला जाते. आणि हे काय आहे ॲज कम्पेअर टू अदर टू ग्रुप्स मीन्स ड्युअल पर्पज अँड मिल्च पर्पज यांच्या कम्पॅरिझन मध्ये थोडे जास्त ऍक्टिव्ह राहते तर फील्ड वर्क मध्ये. म्हणून या ब्रीड्सच्या मेल पॅरेंटचा, बुल्स तर आपण फील्ड मध्ये यूज करत नाही, यूज काय करतो बुलक्स करतो. म्हणून त्या गायींपासून तयार होणारे जे काही मेल पॅरेंट असतील या मेल पॅरेंटचा यूज कशामध्ये केला जाते, तर फील्ड वर्क मध्ये केला जाते. हायली ऍक्टिव्ह असते तर एक्सलंट असते तर. आणि फाईल द काऊज आर पुअर मिल्कर, गायी जे आहेत पुअर मिल्कर आहेत, दूध देत नाही असं नाही, दूध देतात बट कितीपर्यंत, जवळपास 500 to 1000 लिटर पर लॅक्टेशन पिरियड पर्यंत. तर एवढं काय या गायींच्या जातीचं या ठिकाणी काय मिल्क प्रोडक्शन राहते. तर ठीक आहे, आता हे एका वेळेस तुम्ही मिल्क पर्पज ब्रीड तुमच्या लक्षात राहील कोणती आहे, तर 4च आहेत. नेक्स्ट काय, थोडीशी मेहनत केल्यानंतर तुमच्या लक्षात नाही आणखी राहून जाईल किंवा ड्युअल पर्पज ग्रुप्स मध्ये 8 ब्रीड आहेत, तेही तुमच्या ॲज इट इज लक्षात राहतील. बट या ठिकाणी किती ब्रीड्स लक्षात ठेवायचे, 15 ब्रीड्स लक्षात ठेवायचे. नंबर ऑफ 15 ब्रीड्स तुम्हाला काय करायचं, रिमेंबर करायचे कोणत्या ग्रुप्स मधील, ड्राफ्ट पर्पज मध्ये. तर हे लक्षात ठेवता वेळेस थोडीशी काय जाते प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावा लागतो. तर तो प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायची गरज पडू नये म्हणून आपण काय केलेलं आहे या ठिकाणी परत एक ट्रिक्स तयार केलेली आहे. ती ट्रिक्स कोणती आहे ती बघून घेऊ आपण. या ठिकाणी एक ट्रिक्स जी आहे, बराक हाके अँड पूनम काकी कृषी केनगावच्या अँड पुनगुनोर अशा प्रकारे काय केलेलं आहे एक आपण ट्रिक्स तयार केली. या ट्रिक्सच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता, तुमचे जे काही 15 ब्रीड्स आहेत हे 15 ब्रीड्स काय लक्षात तुमच्या राहतील या कशाच्या बेसवरती, या ट्रिक्सच्या बेसवरती. तर चला बघूया. फर्स्ट कोणती आहे, बी आहे. बीएच्या बेसवरती कोणकोणते आलेले आहे, बार्गर आहे आणि बाचूर, असे 2 ब्रीड्स तुम्ही काय करू शकता, रिमेंबर करू शकता. त्यानंतर HAच्या बेसवरती जे आहे हॅलिकर, KHEच्या बेसवरती खेरीगर, परत POच्या बेसवरती येते पोनवार, सॉरी इथे अँड आलेलं आहे, एच्या बेसवरती अमृतमहल. देन नेक्स्ट इथे PO पोनवार, नेक्स्ट दिलेलं आहे NA नागोरी, एमच्या बेसवरती मालवी. तर हे झालंय कोणतं तुमच्यावालं काही 6 ब्रीड्स या ठिकाणी या ट्रिक्सच्या बेसवरती. देन रिमेनिंग जे काही ब्रीड्स आहेत ते ब्रीड्स पण बघून घेऊ आपण कसे लक्षात ठेवायचे ते. आपण NA पर्यंत आलेलो होतो, M राहिलेला आहे रिमेनिंग, एमच्या बेसवरती मालवी. देन KAच्या बेसवरती कांगाया, KHIच्या बेसवरती खिल्लारी, KRI च्या बेसवरती कृष्णा व्हॅली, SIच्या बेसवरती सिरी कृष्णा व्हॅली सिरी. देन KENच्या बेसवरती केनकाथा, GAO गवळव अँड लास्ट मध्ये जी राहिलेली आपल्यावर ती कोणती आहे, पुनगनूर जे आहे तर ही एक लास्ट ब्रीड आहे त्यामध्ये ड्राफ्ट पर्पज ग्रुप्स मधील. तर या बेसवरती तुम्ही काय करू शकता, तुमचे जे काही टोटल नंबर ऑफ कॅटल ब्रीड्स आहेत 52 आहेत, बट आपल्याला इम्पॉर्टंट जेवढ्या आहेत ते जवळपास आपण पाहिलंय 27 नंबर ऑफ कॅटल ब्रीड्स या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पाहिलेले आहेत. हे जेवढे काही 27 नंबर ऑफ कॅटल ब्रीड्स आहेत हे डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स.
फर्स्ट वन मिल्च पर्पज, सेकंड वन ड्युअल पर्पज, थर्ड वन ड्राफ्ट पर्पज. मिल्च पर्पज मध्ये किती बिट्स आलेले आहेत? 4. ड्युअल पर्पज मध्ये 8 आणि ड्राफ्ट पर्पज मध्ये किती? 15 बिट्स. तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला जे काही समोर जे दिलेल्या जे काही ट्रिक्स राहते ना, या ट्रिक्सचा तुम्हाला काय करायचं आहे? यूज करायचा आहे. त्या ट्रिक्सचा यूज करायचा आहे आणि लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट जे होतं आपल्याला मिल्च पर्पज जो काही ग्रुप्स होता, मिल्च पर्पज मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे सारे गीत. सारे गीत मध्ये 4 येतात, सहीवाल, रेड सिंधी, गीर, थारपारकर. हे फर्स्ट ग्रुप्स मध्ये. सेकंड ग्रुप जो आहे तुमच्यावाला तो आहे ड्युअल पर्पज ग्रुप. ड्युअल पर्पज मध्ये काय होतं? देवरा, देवरा का MH, डॅनी, धोनी. हे जे आहे हे सेकंड ग्रुप्स मधील. आणि थर्ड वन कोणती येते? तर थर्ड वन जी येते तुमच्यावाली तो आहे ड्राफ्ट पर्पज. ड्राफ्ट पर्पज मध्ये जे आहे तर ड्राफ्ट पर्पज मध्ये थोडीशी लेंदी ट्रिक्स आहे, बट ती 2-3 वेळेस तुम्ही लक्षात ठेवली तर राहून जाते. बराक, हाके अँड पूनम काकी, कृषी केनगावच्या. पुनगुरू. या बेसवरती काय करू शकता? तुमच्या जे काही 3 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेल्या इंडिजिनस कॅटल ब्रीड्स आहेत या ट्रिक्सच्या बेसवरती तुम्ही आयडेंटिफाय करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. आता हे सांगण्यामागचा मेन उद्देश काय आहे? तर हे सांगण्यामागचा मेन उद्देश हाच आहे की मागील जे काही झालेले IBPSच्या एक्झाम आहेत या एक्झाम मध्ये इंडिजिनस कॅटल ब्रीड्सवरती बरेच वेळेस काय झालेलं आहे? क्वेश्चन आलेलं. मागील 2021 मध्ये पण काय झालेला आहे? क्वेश्चन आलेला होता की विच वन इज द फॉलोइंग, विच वन इज द ड्राफ्ट पर्पज कॅटल ब्रीड. त्याच्यामध्ये ऑप्शन होते आपल्याला थारपारकर, गीर, रेड सिंधी, त्यानंतर अमृत महल आणि HF. तर अशा प्रकारचं हे जे काही क्वेश्चन होता याच्यामध्ये अमृत महल इज द ड्राफ्ट पर्पज कॅटल ब्रीड्स. तर अशा प्रकारचा. त्यानंतर विच वन इज द ड्युअल पर्पज कॅटल ब्रीड्स, विच वन इज द मिल्च पर्पज कॅटल ब्रीड, बेस्ट मिल्च पर्पज कॅटल ब्रीड्स, बेस्ट ड्युअल पर्पज कॅटल ब्रीड, बेस्ट ड्राफ्ट पर्पज कॅटल ब्रीड्स. तर अशा प्रकारचे काय आलेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. त्या बेसवरती तुम्हाला हे जे काही नावं आहेत आपल्या समोर जे काही आपण पाहिलेले आहेत हे नावं तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. त्यासाठी हे आजचं लेक्चर जे आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे IBPS, AFO, MCR, ॲग्री MPSC, त्यानंतर कृषी सेवक, देन सेमिस्टर एंड एक्झाम, याच्यासाठी काय सर्वात महत्त्वाचं आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी पहा आणि फीडबॅक कळवा. ठीक आहे, थँक्यू.